ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध झालेला आहे। नमस्कार, जय शिवराय, जय भीम। सत्यमेव जयते। सत्याचा विजय हा नेहमी होतच असतो। असत्य किंवा असत्याच्या मार्गाने कितीही प्रयत्न केले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो। आणि त्याच पद्धतीने गिरणी कामगारांच्या बाबतीत फसवणूक करून, गिरणी कामगारांची दिशाभूल करून, खोटी माहिती देऊन व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ओटीपी घेतले जात होते आणि त्या माध्यमातून शेलू वांगणी सारख्या ठिकाणचे कन्सेंट भरले जात होते। आणि नक्कीच ते कुठेतरी आता थांबले किंवा थांबवण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे की ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध झालेला आहे। एक ऑप्शन म्हाडाच्या साईटवर उपलब्ध झालेला आहे की ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा कन्सेंट, जर तुमची फसवणूक झाली असेल, तुमच्या मनाविरुद्ध जर हा कन्सेंट घेतला गेला असेल, ही संमती घेतली असेल, तर तुम्ही तो कन्सेंट तिथे जाऊन कॅन्सल करू शकता, रद्द करू शकता। आणि त्यामुळे नक्कीच एक आनंदाची बातमी आहे गिरणी कामगारांसाठी। मी गिरणी कामगारांची मागील काही दिवसातली जी एकजूट आहे, नक्कीच तिचाही हा विजय कुठेतरी म्हणता येईल की गिरणी कामगार आता एकत्रित येतोय, एकजूट होतोय। आणि त्यामुळे सरकारवर किंवा शासकीय प्रशासकीय व्यवस्थेवर जो एक काही दबाव निर्माण झालेला आहे, नक्कीच त्याचंही यश आहे याला म्हणता येईल। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकारासाठी विविध संघटना आहेत, त्यांनी सर्वांनी ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले, नक्कीच त्या सर्वांचं अभिनंदन करेन, आभार मानेन की आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे कुठेतरी गिरणी कामगारांना जो एक दिलासा मिळायला पाहिजे होता तो आज मिळाला आहे। तेव्हा ते कोणी केलं यापेक्षा ते झालं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। आणि त्यामुळे गिरणी कामगारांनी ज्यांची फसवणूक झाली त्यांनी म्हाडाच्या साईटवर जायचंय। कदाचित हा ऑप्शन सध्या मोबाईलवर उपलब्ध दिसत नाही आणि त्यामुळे कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, डेस्कटॉप अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर ब्राउझरमधून मिल वर्कर किंवा गिरणी कामगार हा जर सर्च केलं तर नक्कीच पहिली जी साईट ओपन होते मिल वर्कर, नक्कीच त्या साईटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला एक इंटरफेस दिसतो आणि नक्कीच साईटला वरती स्किप इंट्रो केलं की स्टार्ट नावला आपण क्लिक केलं की त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, खाली तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केलं की तुम्हाला दोन ऑप्शन येतील, एक तर पासवर्ड किंवा एक तर ओटीपी। शक्यतो पासवर्ड लोकांकडे नसतो, त्यामुळे ओटीपीला क्लिक केलं की जो ओटीपी आपल्या मोबाईलवर येईल तो तिथे टाकायचा आहे। तो ओटीपी टाकला की आपलं ऍप्लिकेशन ओपन होतंय। ऍप्लिकेशन ओपन झालं की सुरुवातीला तुम्ही पात्र आहेत की अपात्र आहेत हे सुरुवातीला तिथे एक फ्लॅश होतो, त्याला ओके केलं मी खाली आला की जो आपला काय कन्सेंट भरला गेला होता, जर तुमच्या ऍप्लिकेशनवरून कन्सेंट भरला गेलाय तर तुम्हाला खाली एक ऑप्शन भेटतो आणि त्याच्या कॉर्नरला कॅन्सल कन्सेंट म्हणून एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल। या कॅन्सल कन्सेंटला जर आपण क्लिक केलं तर पुन्हा एकदा तुम्हाला विचारलं जाते की तुमचा कन्सेंट कॅन्सल करायचा आहे का, तर एस केलं की अशा प्रकारे तो कन्सेंट कॅन्सल होऊन जातो। आणि आपण पुन्हा चेक केलं तर पुन्हा कन्सेंट भरण्यासाठी तुम्हाला जो ऑप्शन आहे तो तुमच्यासाठी पुन्हा खुला केला जातो। याचा अर्थ तुमचा जो कन्सेंट भरला गेला होता तो रद्द करण्यात आलेला आहे असाच त्याचा अर्थ लागतो। आणि त्यामुळे ही गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे। माझ्या सर्व गिरणी कामगार वारस बांधवांना, गिरणी कामगार हितचिंतकांना एक विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ही माहिती गिरणी कामगारांपर्यंत पोहोचवा। ज्यांची फसवणूक झाली, त्यांचा कन्सेंट चुकीच्या मार्गाने भरून घेतलाय, संमती चुकीच्या मार्गाने भरून घेतले, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। कदाचित यापुढे अन्य नवीन काहीतरी पर्याय काढून गिरणी कामगारांची फसवणूक केली जाऊ शकते। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोणताही ओटीपी असेल, काय असेल हे आपल्याला शेअर करायचं नाही। ही माहिती मात्र किंवा ही जागरूकता गिरणी कामगारांनी वारसांपर्यंत पोहोचली पाहिजे। कारण शेवटी फसवणूक करून ज्यांचं पोट भरतात, ज्यांची घरं चालतात, ते तुम्ही एक पर्याय बंद केलात तर नक्कीच दुसरा ते त्याच्यातून काहीतरी पर्याय शोधणार आणि पुन्हा फसवणूक चालू करतील। आणि त्यामुळे गिरणी कामगार किंवा आपला वारसदार जागरूक होणं, त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं की कोणत्याही परिस्थितीत कोणताही ओटीपी वगैरे आपल्याला द्यायचा नाही। आणि त्यामुळे कारण आता एकदा कॅन्सल केल्यावर दुसरा जर पुन्हा तशीच जर आपल्याकडून चूक झाली, फसवणूक झाली, तर कदाचित पुन्हा ऑप्शन येईल। कारण एकदा चूक होऊ शकते, एकदा तुमची फसवणूक होते, वारंवार जर फसवणूक होत असेल तर नक्कीच ती मान्य केली जाणार। त्यामुळे पुन्हा ऑप्शन आपल्यासाठी पर्याय उपलब्ध होईल याची आशा कमी आहे। त्यामुळे पुन्हा ही चुका होऊ नयेत याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त ही माहिती गिरणी कामगारांनी वारसांपर्यंत पोहोचवा। यापुढे कोणत्याही प्रकारे ओटीपी किंवा तुमच्याकडे कोणताही पासवर्ड मागितला जात असेल तर नक्कीच तो कोणाला देऊ नका। आणि जर काही अडचणी असतील तर स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। जर तुम्हाला हा कन्सेंट रद्द करता येत नसेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवर फोन करा। एक वेळ तुम्हाला दिली जाईल, त्या वेळेत तुम्ही फोन करून तुमचा
कन्सेंट ऑनलाईन पद्धतीनं आपण कॅन्सल करून देऊ, तो रद्द करून देऊ. त्यामुळे गिरणी कामगारांपर्यंत जागरूकता त्यामुळे गिरणी कामगारांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.